कारण गेल्या 5 वर्षापासून मी नवी मुंबईमध्ये राहूनही मी एकही फ्लेमिंगो पाहिलेला नाही. मग तो राखाडी असो, पांढरा असो किंवा गुलाबी असो, मी पाहिलेला नाही. तो चलिए शुरू करते हैं. नमस्कार मंडळी, तुम्ही पण फ्लेमिंगो पॉईंटला जायचा प्लॅन करताय तर हा व्लॉग तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या व्लॉगमध्ये. आणि आज मी एक्सप्लोर करणार आहे फ्लेमिंगो पॉईंट. त्यामुळे पटापट रिसर्च करून मी उद्या सकाळी 6 वाजता निघायचं ठरवलं. तिथे पोहोचण्यासाठी तुम्ही ट्रेन किंवा उबर किंवा ओला काहीही बुक करू शकता. माझ्या एवढ्या साऱ्या रिसर्च नंतर मी जाऊन पोचले एंट्री पॉईंटला. एंट्री पॉईंटला फीज सुद्धा दिली आणि विचारलं देखील फ्लेमिंगो इथून दिसतील का. त्यांनी एवढ्या आत्मविश्वासाने सांगितलं, मला वाटलं वा, फायनली मी पोचलेली आहे. फक्त काय ते फ्लेमिंगो दिसायची वेळ बाकी आहे. पण आम्ही पोचलो होतो चुकीच्या लोकेशनला. देखा आपने लापरवाही का नतीजा है. तिथून फ्लेमिंगो दिसत होते, नुसते पांढरे ठिपके ठिपके दिसावे तसंच. तिथे येणारे जाणारे आम्हाला विचारत होते, फ्लेमिंगो पॉइंट हाच का, कुठे असेल बरे. मला वाटलं वा, आपणच नाही चुकलोय, अजून खूप लोक आहेत. चुकणं माणसाचा गुणच आहे आणि तो सगळ्यांना असावा. थोडा वेळ तिथे घालून आम्ही परत निघालो. युटर्न घेतला. जाताना तो गार्ड पुन्हा आला एक्झिट पॉइंटला आणि तो पावती मागत होता. मला वाटत होतं त्याला खूप काही बोलावं, पण ठीक आहे. तिथे मॉर्निंग वॉकला किंवा इव्हिनिंग वॉकसाठी येण्यासाठी अक्षरशः भन्नाट जागा होती ती. परत आमची शोधाशोध सुरू झाली. थोडं रिसर्च केल्यानंतर तिथून 8 मिनिटावर एक फ्लेमिंगो पॉइंट मॅपमध्ये दाखवत होता. डायरेक्ट मॅप लावून जरा सुद्धा वेळ न घालवता आम्ही तिथून निघालो. तरी मॅप दाखवत होतं 2 रोड होते लेफ्ट साईडला. आम्हाला दुसरा लेफ्ट घ्यायचा होता, पण नाही. आम्ही नवी मुंबईकर, आम्हाला माहित आहे ह्या रोडने गेलात काय आणि पुढच्या गेलात काय, एकाच जागी जाऊन पोहोचणार. हा ओव्हर कॉन्फिडन्स. तर तिथेही 2 रस्ते होते, एक लेफ्ट साईडला एक राईट साईडला. पण आम्ही निवडला राईट साईड. कॉन्फिडन्स, बाकी काहीच नाही. पण नाही, आम्ही पुन्हा एकदा चुकीच्या लोकेशनला आलो होतो. डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अब भी मैं डिप्रेशन में हूँ, माँ कसम. ऍटलिस्ट मागच्या लोकेशनला पांढरे ठिपके तरी दिसत होते फ्लेमिंगोचे, पण इथे तर ते पण नाही. कौन है ये लोग, कहां से आते हैं. थोडा वेळ तिथेच थांबलो. असंच घरी जाणं मनाला काही पटत नव्हतं. पण तेवढ्यात मागून कोणीतरी एक म्हणाला, अरे लेफ्ट साईडला जायचंय, तिथे आहे. आम्ही पण पटापट निघालो, पण तिथे रस्ताच संपला होता. पण एक पायवाट होती. त्या पायवाटेवर जायचं की नाही हा प्रश्न पडला. पण एक कपल जाताना दिसलं. थोडं वय झालं होतं, पण त्यांच्या गळ्यामध्ये कॅमेरा दिसला. त्यांना विचारलं, फ्लेमिंगो पाहायला आलात का. तेही होच म्हणाले. आम्ही अगदी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालत होतो. ते थांबले की आम्ही थांबायचो, ते निघाले की आम्ही निघायचो. तुम्ही पण जायचा प्लॅन करत असाल तर स्वतःसाठी एक पाणी बॉटल नक्की घेऊन जा, कारण तिथे काहीही सुद्धा नाहीये. 15 मिनिटं नुसतं चालत जावं लागतं, अगदी खडबडीत रस्ता. आणि मी त्यात हिल्स घालून गेले होते. जसं काय ते फ्लेमिंगो किनाऱ्यावर येऊन बसणार आणि मी पाहणार. तर तुम्ही ही चूक करू नका. शूज घातलात तर सगळ्यात उत्तम. 15 मिनिटं चालल्यानंतर फायनली आम्हाला फ्लेमिंगो दिसले. शांत होतं वातावरण, सकाळची वेळ होती ना. तिथे जास्त गर्दीही नव्हती. फ्लेमिंगो पाहिल्यावर कळलं, मी जे वाचलं होतं ते खरंच आहे. ते एका पायावर उभे राहतात कारण त्यांच्या शरीराची ऊर्जा वाचवण्यासाठी. आणि सारे काही गुलाबी रंगाचे नव्हते. काही राखाडी, काही गुलाबी, काही पांढरे असेच दिसत होते. काही आकाशात उंच भरारी घेत होते, तर काही त्यांचे अन्न खाण्यात मग्न होते. फ्लेमिंगोला मराठीमध्ये रोहित किंवा अग्निपंख म्हणतात. ज्या पंखांचा रंग अगदीसारखा लालसर गुलाबी असतो, म्हणून त्यांना अग्निपंख हे अतिशय सुंदर नाव देण्यात आले. आणि संस्कृत आणि मराठीमध्ये रोहित या शब्दाचा अर्थ तांबडा किंवा लालसर असा असतो, त्यावरून रोहित हे असं नाव पडलंय. आजकाल सगळे सरसा फ्लेमिंगो हा शब्द वापरतात. या खाडीतील चिखलात ब्ल्यू ग्रीन अल्गी आणि कोळंबीसारखे जीव मोठ्या प्रमाणात असतात. या खाद्यांमध्ये कॅरोनॉइड नावाचे रंगद्रव्य आहे. हे अन्न सतत खाल्ल्यामुळे हळूहळू त्यांच्या पंखांचा रंग सुंदर गुलाबी होतो. पण काही म्हणा, नजारा बघण्यासारखा आहे. तुम्ही सुद्धा नवी मुंबईमध्ये राहत असाल तर नक्कीच व्हिजिट करा. असेच ट्रॅव्हल ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही आमच्या अघन्य स्टोरी या यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.